चाकणमधील महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी प्रशासन आणि मंत्र्यांचा पाठपुराव्यानंतर कमी होण्याऐवजी वाढत असल्याची स्थिती सातत्याने समोर येत आहे। सोमवारी 18 ऑगस्ट रोजी देखील सायंकाळी या भागातील महामार्ग असे ओसंडून वाहत होते। गंभीर जखमींना घेऊन निघालेल्या रुग्णवाहिका ठिकठिकाणी या कोंडीत अडकून पडल्याचे चित्र पाहावयास मिळत होते। चाकण परिसरातील मंजूर रस्त्यांची कामे नियोजनबद्धरित्या अडकून ठेवण्यात आल्याने आणि प्रशासनाच्या फुटकळ उपाययोजना कमी पडत असल्याने कामगार, उद्योजक, प्रवासी, वाहन चालक तसेच सर्वच हतबल झाले आहेत। मागील काळात काढण्यात आलेल्या अतिक्रमणानंतर वाहतूक कोंडीत काही एक फरक पडलेला नसताना पुन्हा अनेकांवर बुलडोझर चालवून आजारापेक्षा इलाज भयंकर अशी स्थिती प्रशासन आहे। दिवसेंदिवस या भागात वाहतूक कोंडी उग्र रूप धारण करीत आहे। पावसाळ्यात याची तीव्रता कित्येक पटीने वाढली आहे। तासनतास कोंडीत अडकून पडणे म्हणजे दिनक्रमाचा अटळ भागच बनला आहे। या प्रवासाची कटकट नको म्हणून अनेक कामगार मंडळी आपल्या कंपनीपासून हाकेच्या अंतरावर घरे मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। चाकण भागात सार्वजनिक वाहतूक सेवेचे ढिसाळ नियोजन आणि अपुऱ्या बस त्यामुळे खासगी वाहनांची संख्या वाढत आहे। वाहनांची वाढती संख्या आणि अरुंद रस्ते त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे। सकाळी 8 ते 10 आणि दुपारी 3 ते रात्री 9 या काळात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते। कोंडीमुळे जाता येता दिवसातील 3 ते 4 तास प्रवासातच जात असल्याने अनेकांनी अखेरीस कंपनीजवळच घर मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत।